नमस्कार माझ्या कर्मचारी मित्रांनो. नुकतेच अ, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अर्थात एस-टी प्रशासनाने 6,500 रुपयाची वाढ दिली असं म्हणतात. परंतु ते खऱ्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं आहे हे सर्वसामान्य जनतेला माहिती नाही. असो, त्याविषयी आपण नंतर चर्चा करू की तो नेमका पगार किती आणि तो कसा मिळणार आहे, कधी मिळणार आहे, या सगळ्या. आजचा आपला महत्वाचा विषय की प्रोत्साहन भत्ता हा जो आहे, हा प्रोत्साहन भत्ता जाहीर केलेला आहे. तर हा जाहीर केलेला जो प्रोत्साहन भत्ता आहे याची पद्धत फार वेगळी आहे की वाहक चालक जे आपल्या स्वतःच्या मार्गावर ड्युटी कामगिरी करतात आणि त्यांनी एकूण आणलेलं उत्पन्न आहे त्यावर काही पर्सेंट आपण प्रोत्साहन भत्ता, ज्याला इन्सेंटिव्ह असं म्हणतो, तर ते द्यायचा निर्णय घेतलेला आहे. निर्णय खूप छान आहे, परंतु त्याच्यामध्ये एवढ्या काही गोमा टाकलेल्या आहेत की ते तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणजे तुमच्या मेहनतीचं अतिरिक्त जे काही मूल्यमापन आहे ते एकीकडे एस-टी प्रशासन म्हणते की ते आम्ही तुम्हाला देतो, पण त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या टाकून दिलेल्या आहेत की त्याला काही म्हणजे मार्गच होऊ शकत नाही. ते कसं बघा की समजा 300 किलोमीटरचा एखादा रूट आहे, गाडी घेतली चालकाने, वाहकाने त्याची मशीन घेतली आणि निघाला. समजा डायरेक्टचे काही प्रवासी आहेत, आपली कॅपॅसिटी 55 चीच आहे, एसटीची कॅपॅसिटी 55 ची असून तरी हा बिचारा वाहक 70, 80, 100, 110, 112 पर्यंत मी पाहिलेले आहे. आता एवढं सगळं भरत असताना समजा एक कल्पना करा, उदाहरण 70 प्रवासी त्याने घेतले, त्यातले 50 पूर्ण फुकट आहेत आणि 10 1/4 आहेत आणि बाकीचे राहिलेले फुल तिकीटवाले आहेत. टार्गेट दिलेलं आहे 24,000. एक उदाहरण दिलं हे सगळं, 24,000. आता हे 24,000 जर टार्गेट दिलं आहे, तर किंवा तुम्हाला इन्सेंटिव्ह लागत असेल तर 24,000 नगदी रुपये आणायचे. एकीकडे हे प्रलोभन दाखवायचं की तुम्ही एवढे पैसे आणसाल तर आम्ही तुम्हाला इतकं इन्सेंटिव्ह देऊ. ओके, कसं येईल? अरे तुम्ही ऑलरेडी एवढ्या मोठ्या सुविधा, सवलती त्या दिलेल्या आहेत, त्याचा पैसा तुम्ही जर ग्राह्य धरत असाल, कारण जर समजा ते 50 जे फ्रीवाले जे आहेत, अमृत ज्येष्ठवाले, यांच्या जागी जर 50 तिकीटधारी असते तर त्यांचं कॅश उत्पन्न हे वाहकाकडे आलं असतं. मात्र एसटी म्हणते तसं नाही, ते सवलत मूल्य पकडू नका, कॅश पकडा. कसं शक्य आहे? तुम्ही महिलांना अर्ध तिकीट करून टाकलं, काही हरकत नाही, सामाजिक उपक्रमाअंतर्गत तुम्ही तो सगळा कार्यक्रम केलाय. तुम्ही 1/4 जे आहेत तर त्यांचं बरं ते दिव्यांग आहेत, काही हरकत नाही, आणि जे 75 आहेत त्यांना टोटल तुम्ही फ्री करून टाकलं. मग त्यांचं मूल्य समजा त्यांच्या जागी जर तिकीटवाले असते तर ऑलरेडी हे वाढले असतं ना, अर्निंग. मग जर अर्निंग वाढलं असतं तर याला प्रोत्साहन भत्ता भेटला असता. याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की हे फक्त दाखवायचं आहे की आम्ही तुम्हाला काय ते प्रोत्साहन भत्ता देतो, आमची इच्छा आहे, परंतु आम्ही ते तुम्हाला भेटूच देणार नाही, कारण की
आम्ही त्याच्यात एक मोठी गोम टाकलेली आहे की नाही, ते सवलत मूल्य पकडून नाही का, ते महामंडळाला भेटणार नाही. ते सवलत मूल्य तुम्ही एस टी महामंडळ शासनाकडून वसूल करताना दर 2 महिन्याला, 3 महिन्याला, 4 महिन्याला किंवा दर महिन्याला, ते सगळं वसूल जर करता तर मग ते मूल्य पकडा. तुमच्या कम्प्युटराइज मध्ये सगळं त्या प्रणालीमध्ये सर्व दिसते. ते जर पकडत असाल तर मग हा प्रोत्साहन भत्ता खऱ्या अर्थानं लागेल. म्हणजे त्याचा खरा फायदा हा जे लांब पल्ल्यावरच्या गाड्याचे जे वाहक आणि चालक आहेत त्यांना निश्चित भेटेल. ग्रामीण भागाचा तर काही विषयच नाही. तुटक तुटक गावं असतात, खूप सारे लोक चढणारी असतात आणि एका एका गावातून 20-20, 25-25 असे कितीतरी गावं त्या मार्गाने असतात. त्यामुळे त्याचे लांब पल्ल्यावरचं हा एक महत्वाचा हे आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर तुम्हाला द्यायचंच असेल तर तुम्ही हा सर्व मुद्दा प्रकर्षानं शासनाने, प्रशासनाने, खास करून प्रशासनाने हे लक्षात घ्यायला पाहिजे, एस टी महामंडळाने, की तुम्हाला जर इच्छा आहे ना तर तुम्ही ते इन्सेंटिव्ह मध्ये द्यायचं असेल तर तुम्हाला हे पैसे पकडावे लागतील, अन्यथा एकालाही हे भेटणार नाही. हा झाला एक विषय. दुसरा विषय की अलीकडेच यांनी वेगवेगळ्या प्रकारची परिपत्रक खूप दररोज 2-4 येत आहेत. त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं आणि किती पद्धतीनं किती प्रभावीपणे होते तर हे महत्वाचं आहे.